नमस्कार. आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. आज वुमेन्स 24 चॅनलच्या कार्यालयाला शिवसेना शिव उद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाडेकर दादा यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी शिव उद्योग सहकार सेना कोणत्या उद्दिष्टांसाठी कार्य करते, महिलांसाठी कोणते रोजगार उपक्रम राबवले जात आहे, आगामी योजना आणि समाजभिमुख प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. महिलांना सक्षम बनवणे, त्यांना उद्योग व्यवसायात पुढे आणणे आणि सामाजिक विकासात त्यांची भक्कम भूमिका निर्माण करणे यासाठी शिव उद्योग सेनेचे विविध प्रयत्न सुरू आहे असेही वाडेकर दादांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर युवकांना उद्योजकाकडे वळवणे, शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक प्रक्रिया उद्योग उभी करणे, सहकार तत्वावर सामूहिक आर्थिक बळ विकसित करणे, सामान्य माणसाचा विकास, रोजगार निर्मिती आणि उद्योग वाढ हा शिवसेनेचा मुख्य हेतू असून उद्योग वाढला तर कुटुंब उभं राहील या ध्येयाने ही संस्था कार्य करत असणार. नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओला खास भेट देण्याकरिता शिवसेनेचे शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री सन्माननीय रामेश्वर वाडेकर साहेब इथे आलेले आहे. तर जाणून घेऊया आपण त्यांचा इथे येण्याचा हेतू मुळात काय आहे. मी शिवसेना शिव उद्योग सहकार सेना पदाधिकाऱ्याच्या बैठकीनिमित्त नागपूर दौऱ्यावर जात असताना अमरावती शहरात वुमेन्स चॅनल यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आणि शिव उद्योग सहकार सेना पदाधिकारी बांधणीचं पहिलं पाऊल अमरावतीमधून सुरू करावं असं या संदर्भात चर्चा केली. शिव उद्योग सहकार सेना ही उद्योग आणि सहकार या क्षेत्रात काम करणारी संघटना आहे. शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून तिला माननीय शिंदे साहेबांनी मान्यता दिलेली आहे आणि त्या मागच्या महिन्यात माझी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्या उद्देशानं मी पहिली मीटिंग विदर्भात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्याचे नागपूर या ठिकाणी बोलवले आहे आणि जाता जाता ह्या कार्यालयाला भेट देऊन यांना शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही आमच्या कार्यालयाला व्हिजिट केली, आम्हाला सदिच्छा भेट दिली. मला हे विचारायचं होतं, ऍक्च्युली शिवसेना सहकार उद्योगाचं मुळात म्हणजे कार्य काय आहे, म्हणजे तुम्ही काय प्रणाली याची विचार केलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात, हे आमच्या दर्शकांना जर का तुम्ही सांगितलं तर नक्कीच शिवसहकार उद्योग वाढण्यात आमचाही कुठेतरी हातभार लागेल. शिव उद्योग सहकार सेना म्हणजे उद्योगामध्ये म्हटलं तर बचत गटापासून तर मोठ्या उद्योगापर्यंत महाराष्ट्रातील आमचा मानस असा आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 100 नव उद्योजक पक्षाच्या माध्यमातून तयार करायचे. ते अशी जिद्द ठेवून आम्ही आता कामाला सुरुवात केली. सहकाराचा विषय झाला. सहकारामध्ये सहकारी संस्था, महिला सहकारी संस्था आहेत, माती परीक्षण शेतकऱ्याच्या संस्था आहेत, बिगर शेती कर्जदार संस्था आहेत, पतसंस्था आहेत. अशा संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या मदतीने अशा संस्था मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात त्याचं जाळं येऊन शासनाच्या वतीने या लोकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व गोरगरीब लोकांना कसा फायदा होईल प्रथमतः आम्ही याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. शासनाने नुकताच मागच्या 2-3 महिन्यापूर्वी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना एक GR काढला होता. महिला पतसंस्था प्रत्येक गावात शहरात त्या पतसंस्थेचा GR काढतानाच त्यांनी असंच ठरवलं होतं की ज्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना चालू आहे शासनाचा, त्या महिलांचं त्या बँकेमध्ये संस्थेमध्ये खातं ओपन करून त्यांना सभासद करून शासनामार्फत त्या पतसंस्थेला भांडवल उपलब्ध करून द्यायचा आणि त्या पतसंस्थेने त्या लाडक्या बहिणींना त्याच्यातून कर्ज पुरवठा करायचा आणि त्या 1500 रुपये महिन्यातून जे होतं त्यातून त्या संस्थेने रिकव्हरी करायची, जेणेकरून महिलेला 1-1.5 लाख रुपये जर कर्ज मिळालं तर सोपं होईल, त्याचा व्यवसाय चालू होईल आणि शासनाचं जे अनुदान येतं 1500 रुपये त्यातून बँकेची पतसंस्थेची पण रिकव्हरी होईल. हा उद्देश समोर ठेवून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झालेला आहे. याच्या पुढं अनेक योजना अशा शिव उद्योग सहकार आणि उद्योगाच्या माध्यमातून निश्चितच आपण राबवू. मराठवाड्यात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्र ज्या सगळ्या विभागावाईज आम्ही
चांगल्या पद्धतीनं काम करू. कार्यकर्त्याच्या जाळा येऊन शिवसेनेला कशा जोडता येईल, कार्यकर्ते शिंदे साहेबांचे हात कसे बळकट करता येतील, 2029ला शिंदे साहेब मुख्यमंत्री कसे होतील, हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आता काम करणार. खूप खूप धन्यवाद. शिवसेना शिवोद्योग सहकार याचं महत्वाची कार्य तुम्ही आम्हाला सांगितलीत, आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवलीत आणि आमच्या आज कार्यालयाला तुम्ही भेट दिली त्याबद्दल वुमन्स 24 चॅनलतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.